तुम्ही म्हणता तुम्ही भडकावणारं विधान केलं नाही, हो. मग लाखोंची गर्दी जमली, इतका मोठा समाज एकत्र आला, आपला आक्रोश व्यक्त केला, त्याला तुम्ही जत्रा का म्हणताय? जत्रा आहे ती? मला सांगा, मी ग्रामीण साहित्यामधला माणूस आहे. हं, मी मराठी साहित्याला, त्यातले त्यात ग्रामीण साहित्याला, त्यातले त्यात गुराखी साहित्याला, त्यात ह्या सगळ्या गोष्टी मला अवगत आहेत. हं, यात्रेचा अर्थ काय? देव. हं. जरंगेंना देव मानलं ना लोकांनी, हं. तर आपण महादेवाच्या यात्रेला जातो की नाही? हं. देवाकडे गेलं तर काय वाईट आहे? जरंगे तर देव आहेत ना, ठीक आहे, जरंगेंना देवस्थानी मानतो. हं, कारण भावनिकरित्या ते एकत्र आलेत, भावनिकरित्या लोकांना एकत्र आणले. हं, परंतु एक नक्की डंके की चोट पे सांगतो, हं, जरंगे जो माझा भाऊ आहे, हं, त्या भावाला संविधानिक अभ्यास नाहीये. हं, त्याला कायद्याची जी परिपक्वता लागते माहितीची, हं. तो अंदाज नाहीये त्यांना. बरं, काय चुकलं सांगा? मला सांगा, हं, डेमोक्रेसीमध्ये लोकांना एकत्र आणण्याचा अधिकार आहे. हं, परंतु जर तुम्ही अशी मागणी कराल हं, की जिथं पाणीच नाही हं, तिथं जाऊन लोकांना वास्तव्य करा म्हणाल, तर माणसं तिथं जाऊन राहू शकतात, वास्तव्य करू शकतात. मागासच मराठा ठरत नाही हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या म्हणत नाहीये मी, तात्विकदृष्ट्या, संविधानिकदृष्ट्या ती अनिष्ट मागणी जर आपण करत असू आणि सरकारला सांगत असू की तुम्ही नाही केलं तर मी जीव देऊन टाकतो, हं. ही भूमिका नाही असू शकत ना.